आला असता. मी मॅन ऑफ द मॅच माझ्या मोठ्या भावाला देईन, कारण एका कॅचमुळे आम्ही मॅच जिंकलेली होती. भगवान गोरेची कॅच घेतली त्याबद्दल. थँक्यू सो मच. ही खेळाडूवृत्ती होती अनंत गाभंडाची, एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. आणि खरं तर अनंत गाभंडानं स्वतःहून सांगितलं इथे येऊन आमच्या मंचावरती की मॅन ऑफ द मॅच मी घेणार नाही आहे. ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय मोठा भाऊ या अनंत गाभंडाचा मोठा भाऊ राजू गावंडा या खेळाडूला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे चिंचवली संघ. भगवान गोरेची कॅच पकडली आणि तिथून मी म्हणेन बीसीसी चिंचवली या संघानं तो सामना जिंकला. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट. दुसऱ्या षटकातील सॉरी येथून दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक लोवर फुल टॉस बॉल, यावरती फटका भरपूर चांगला आहे, परंतु डीप मध्ये कोणताच खेळाडू नाही आहे आणि चिंटू सरळ चाललाय. दोन टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील दाबा 4. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती दर्शनच्या बॅट मधून आलाय खोपोलीचा ब्रँड चौकार. संतोष आणि संतोष वरती पहिल्या चेंडूवरती इथे सतीश आणि सतीशच्या पहिल्याच बॉलवरती इथे प्रहार केलाय. चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय दर्शनच्या बॅट मधून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. पुन्हा पाहतोय मिस्टर अमिक स्ट्रोक झाला, परंतु शॉट फाईन लेगला खेळाडू सज्ज होते. इतका जवाब पत्र देत असताना कभी तेरी तो कभी मेरी. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी दर्शन बॅक टू द बबलिया. देत कारण त्यांना माहिती आपण सामना गमावलाय. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी आहे. त्यांना माहिती आहे गबासाठी खेळायचं होता. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर एका कॅचने तो सामना खरं तर युटर्न घेतलाय. 2 चेंडूंमागे धावसंख्या दफलकावरती फक्त 4 पाहायला मिळते. न्यू बॅट्समन स्ट्राईक एंडवरती यशवंत. लोपर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये खेळाडू सज्ज आहेत. या ठिकाणी लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते. पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचे धाप येत नाही. आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज संतोष वॉट ऑफ बॉलिंग आहे. सतीशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे वेणीगाव टीमकडनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दफलकावरती ॲड केल्या जातील. टोटली 5 धाबा दफलकावरती. प्रत्येक मॅच कान्सर डू अँड डाय रेडची आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक रन ही तोला मोलाची असणार आहे या मॅचमध्ये आपण पाहतोय. अगदी धावसंख्येला आता खिंडार पाडण्याचं काम सतीश या गोलंदाजानं केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. इथून शरीरापासून चेंडू लांब ठेवलाय आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सतीश. पहिला चेंडूवरती चौकार आला. असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धाबा येतील, परंतु कमबॅक जरूर केलाय गोलंदाज सतीशनं. आणि ही मॅच देखील 3 षटकांची असणार आहे. शॉट ऑफ लेन हुक केलाय. बॉल पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीशला फलंदाज आपण पाहतोय यशवंत हेच सांगत असताना मी काही खोपोली टीमचा साधू संत नाहीये शांत बसायला. आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार.
नंतर षटकार आलाय. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही या षटकातील मी म्हणेन शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट गो. गोलंदाज सतीश बॉलिंग ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग. फलंदाज आपण पाहतोय यशवंतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लास्ट गो. हा चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिलाय. पहा तुम्ही ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दिनेश शर्मा मला या ठिकाणी दर्शवतील. हा चेंडू डॉट आलाय. पाहता पाहता पहिलं पिवनचं षटक समाप्त झालं आणि पहिल्या पिवनच्या षटकामध्ये अखेरीस धावसंख्या आली 1 बाद 11 धावा फलकावरती. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 18 चेंडू 43 धावा बनवल्या गेल्या तर 44 धावांचं टार्गेट होता आणि 44 धावांचं टार्गेट सेट करण्यामध्ये फक्त 7 धावांपासून लांब राहिला तो PCC मांडवा संघ. दोन्ही संघ भरपूर चांगले होते परंतु क्रिकेटमध्ये फक्त एकाच संघाला विजय मिळत असं हे देखील विसरून जाणार नाही. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुमित आलेत आणि समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील लेफ्ट हँडेड फलंदाज मॉन्टी आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये मॉन्टी खरं तर पहिला चेंडू फेस केला होता आणि लवकर बाद झाला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मॉन्टी स्ट्राईक एंडवरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सुमित आहेत. चला पंच सामना कंटिन्यू करा. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम. पुन्हा एकदा दुसरं षटक. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलंय प्रहार. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ मॅक्झिमम ठोकलाय दर्शननं. षटकार सॉरी मॉन्टी बॉलवरती षटकार आला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 18 धावा फलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज सुमित आलेत परंतु या ठिकाणी अलॉंग द कार्पेट आपण पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा फलकावरती. यापुढील आपण कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया प्रसादजी सवारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो यस थँक्यू सो मच सोनू सर. आपण जाऊयात माझ्या क्षणी. खरं तर सामना आपण पाहता खोपोले विरुद्ध विनेगाव या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच. हा सामना 3 षटकांचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला धावा आला जवळ 11 धावा परंतु दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र षटकारांना झाली. दोन्ही टीम मात्र स्ट्रॉंग आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला आपण पाहता अगदी ड्राईव्ह केलाय परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु सॉफ्टली नकार येतोय. सॉफ्ट नकार परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 19 धावा फलकावरती. खरं तर पुन्हा एकदा आमच्या समवेत खान सर या ठिकाणी आलेत. खान सर आपलं स्वागत आम्ही करतोय पुन्हा एकदा. वेलकम सर. खरं तर कालच्या दिवसापासून आम्हाला ते सहकार्य करतात त्यांचा आम्ही नक्कीच किशोर 11 खरबे संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. लगातार 2 सामने मात्र चिंचवली संघाने जिंकलेत. अभिनंदन टीम. परंतु नक्कीच मांडवा टीमने देखील चांगली फाईट दिली मैदानाच्या आत. त्याही टीमचं कौतुक केले जात आहे. परंतु या मॅचमध्ये आता सध्या तरी सगळ्यांचं लक्ष आहे. फुलरलिनचा बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे. खरं तर सुमित चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आलं परंतु तदनंतर कमबॅक मात्र हे सुरेख राहिलंय. डॉट बॉल
19 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची ही मॅच. 3 षटकांमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा अर्थातच 30 पेक्षा जरी जास्त धावा बनवाव्या लागतील टीम खोपोली संघाला, परंतु हा चेंडू अबे फ्रॉम दी बॉडी, पंचांचा इशारा वाईडचा आलाय. यस, एकच वाईट आहे, त्यामुळे या ठिकाणी बॅट्समन किती सफळ होऊ द्या, इथे फक्त नक्की जर का पंचांना वाटला हा चेंडू वाईट असेल तर वाईटच असेल. इथे हा पाहता एक अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीनं 20 रन्स, 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सध्या तरी चांगल्या रिक्वायर्ड रन करंट रेटनं मी तर म्हणेन धावा जमा करण्याचा प्रयत्न टीम खोपोली करते. फक्त दिशा द्यायची होती, हलकीशी अपील, परंतु या ठिकाणी आपण पाहतात उसळी जास्त आहे आणि त्या कारणास आपण पाहतात आपल्याला फेटाळून लावलंय. सध्या तरी दोन्ही पंचांचं मी कौतुक करेन, दिनेश आणि बादलचं. सातत्यानं कालच्या पहिल्या दिवसापासून मात्र सातत्यानं चांगले निर्णय, अगदी थोडा वेळ घेतात परंतु चांगले निर्णय येतात. डॉट बॉल कमबॅक केलंय गोलंदाज सुमितनं. सुमित म्हटलं तर त्याच्या नावानं हा संघ जाणला जातो, त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतात आणि तो सध्या तरी चांगली बॉलिंग करतो. इथे फटका फसलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, खेळाडू पोहोचतायत, जज करतायत, चांगलं जजमेंट आणि इथे आपण पाहतात अजून एक धक्का आता लागतोय टीम खोपोली संघाला. फलंदाज बाद, बॅट्समन मॉन्टी बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज कुंदन आलेत, कुणाल आहेत. नक्कीच कुणाल यांना पण पाहता नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती एंटर झालाय. खरं तर इथनं कुणालला आणि यशवंतला मी तर म्हणेन चांगली इनिंग खेळावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की दर्शन आणि मॉन्टी हे मात्र लवकरात लवकर बाद झाले, परंतु तदनंतर आता यशवंत आणि कुणाल यांना चांगली इनिंग खेळणं महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक शिल्लक, या षटकात आता मोठी धाबसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच खोपोली संघ करेल. यस, या षटकामध्ये किमान 15 ते 20 धाबा आल्या तर चांगली धाबसंख्या, चांगली टोटल खोपोली टीम उभी करू शकतो गेम ऑन. तिसरं षटक, पहिलाच बॉल, इथे आपण पाहतायत यस बॅटची एज आहे, अपील जोरदार केली आणि या ठिकाणी आपण पाहता पहिल्याच बॉलवरती मात्र हा पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम खोपोली संघाला. फलंदाज यशवंत बॅक टू द पॅव्हिलियन. आज आपण आमचे साथी समालोचक सोनू सरांना पाहता त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अगदी आमच्या एका कॉलवरती ते या ठिकाणी आलेत, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत एंटर झालाय, फलंदाज सचिनला पाहता. गुडलेन स्पॉटचा चेंडू, इथे आपण पाहता एसटी अगदी मी तर म्हणेन कदाचित पंचांना टाटा बाय बाय करून बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. ते 4 धावा आल्या चौकाराच्या मदतीनं. 24 धावा धावफलकावरती आहेत. इथे कटकाणाचा प्रयत्न, परंतु अगदी यष्टीरक्षकाच्या वरना हा चेंडू गेला होता. कदाचित काही वेळ होता बॉल पकडण्याचा, परंतु अगदी एका टप्प्यावरती बॉलला पकडण्यात आलं, परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा आहेत. राहुलनं नक्कीच मी तर म्हणेन पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट घेतला होता, परंतु तदनंतर मात्र
धावांना सुरुवात झाली. खरं तर बॅट्समनला तेच पाहिजे, धाबा कशा येऊ द्या त्या महत्त्वाच्या आहेत. धाबा यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 5 धाबा खर्च केल्यात गोलंदाज राहुलने, परंतु इथे आपण पाहता फक्त दिशा दिली आहे. बॉलला फाईन लेग क्षेत्रात पाठवले, परंतु डीपमध्ये अगदी बॉलला अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप, जबरजबर 2 धाबा या ठिकाणी वाचवल्यात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 27 धाबा आता फुलकावरती आहेत. चांगली लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. अगदी कित्येक वेळा मी तर म्हणेन हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आले असतील, परंतु या ठिकाणी नवीन मॅच आहे, नवीन मैदान आणि नवीन दिवस आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही संघांना नवीन खेळ करावा लागेल. गुडलेन स्पॉट ऑन साइडला पूल केलाय, फटका चांगला आहे, प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर, सीमारेषा बाहेर षटकार. या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहता. पहिल्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये टीम कोलेवाडी आपण पाहता, जी वांगणी परिसरातील संघ आहे तो टॉप 4 मध्ये गेला. परंतु कालच्या दिवस क्रमांक 2 मोरबे संघ एंटर झाला. परंतु तदनंतर आजचा दिवस सध्या तरी सुरू आहे. आजच्या दिवसात कोणता संघ टॉप 4 मध्ये येईल याचं उत्तर सांगणं अजूनही बाकी. यस, पंचांचा इशारा आता या ठिकाणी नक्कीच, हा निर्णय मात्र तिसरे पंच देशील असं मात्र दर्शवलं गेलं. आता इथे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या मदतीनं. यस, 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2च्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 35 धावा बनल्या गेल्या आणि 36 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजेच विनेगाव टीम समोर येणारे 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. सन्मानजनक धावसंख्या उभारली आणि 36 धावसंख्येचं टार्गेट मात्र या ठिकाणी आपण पाहता विनेगाव टीम समोर दिलंय. 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. खरं तर प्रत्येक ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 12.0च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा या बनवणं अनिवार्य आहे. हॅलो, त्याच दरम्यान नक्कीच आमचे वडील मोहन सवार यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात. खरं तर संतोष लडकू सवार आणि मोहन लडकू सवारे यांच्या माध्यमातून आपण या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पाहता त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. त्यांच्या ठिकाणी स्वागत आगमन झालं आहे. नक्कीच आपलं आम्ही स्वागत करतोय, वेलकम. नक्कीच आमचे वडील आहेत
खरं तर या स्पर्धेला भेटण्यासाठी आलेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया माझ्या दिशेने. 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आत. बॅटिंग करत असताना आता सेकंड इनिंगमध्ये टीम वेनेगाव संघाला मॅच मात्र भरपूर चांगली होईल. सोनू सर, यातील मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीम ह्या तगड्या आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. खोपोली टीमचा विचार केला तर या टीमनं खरवई टीमला परास्त करत असताना पहिला विजय प्रस्थापित केला, परंतु दुसऱ्या बाजूनं वेनेगाव टीम या संघानं नक्कीच बोहनली संघासारख्या एक मोठ्या संघाला देखील पराभूत केलं. मात्र दोन्ही संघ मात्र स्ट्रॉंग आहेत. मॅचला मजा येईल. गेम ऑन. जाऊयात मैदानाच्या दिशेने. दोन्ही टीमला देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आणि बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती खोपोली टीमकडून गोलंदाज कुणाल, स्ट्राईकवरती बॅट्समन योगेश, नॉन स्ट्राईक एंडवरती अजय. पहिलाच बॉल गुड लेन स्पॉट अतिरिक्त उचल्याने तदनंतर बॅटची एज आणि बॉल चाललाय यष्टीरक्षकाला बीट करून सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ, नशिबाचा हा चौकार. दूर आहे, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. शफलला वाईड नाहीये मित्रांनो, त्यामुळे एकच या ठिकाणी आपण पाहता वाईड आहे. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमर आणि रनआउटसाठी आहे. वाईड किंवा बॅटकट कोणत्याही डिसिजनसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. येस, एक धाव फलकावरती ॲड झाली एक्स्ट्राच्या स्वरूपात. 5 धावा फलकावरती. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे, परंतु या ठिकाणी कदाचित यष्टीरक्षकापासून हा चेंडू दूर होता. जर का येण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु तरी देखील भरपूर दूर होते. प्रयत्न चांगले झाले मैदानाच्या आत. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका. या ठिकाणी आपण पाहतात यष्टीरक्षक यांच्या मध्ये चांगले प्रयत्न राहिले. सध्या तरी दोन्ही संघ जिद्द, चिकाटी, मेहनत मात्र दाखवत आहेत मैदानाच्या आत. भरपूर चांगले हे वातावरण, सायलेंट क्रिकेट, शांतमय क्रिकेट पाहायला मिळतंय. परंतु इथे हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते. आणि की सोनू सर या आधीच्या नक्की 5 ते 6 वर्ष आधी आपण पाहिलं तर गोलंदाज नेहमी बॅट्समनच्या अंगावरती बॉल फेकायचे, परंतु आता क्रिकेट सुद्धा बदललंय. बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते, जेणेकरून बॅटची एज किंवा मिसटायमिंग स्ट्रोक होण्याची संधी मात्र जास्त होते. कुठेतरी बॉडी लाईन फेकत नाहीयेत. आता हा चेंडू बॉडी लाईन वरती होता, परंतु बॉलला सरळ पाठवलाय फलंदाज आपण पाहतायत. योगेशच्या बॅट मधनं हा मोठा ब्लास्ट, बॉल सीमा पार. 6 धावा, षटकार. चेंडू होता, त्याचा उत्तर आपण पाहिला. मगाशीच आम्ही चर्चा देखील केली की आत्ताचे गोलंदाज बॉडी लाईन वरती गोलंदाजी का करत नाहीयेत, त्याचा उत्तर मात्र या ठिकाणी फलंदाजानं दिलं. जसा गोलंदाज कुणालनं हा चेंडू फलंदाज योगेशच्या अंगावरती ठेवला, परंतु या चेंडूवरती लगेचच षटकार मात्र अंकित केलाय. 6 धावा आल्या षटकाराच्या मदतीनं. 11 धावा फलकावरती. अकरा धावा फलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे बेनेगाव संघाकडनं. जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्या धावा आतापर्यंत जमा केल्यात. इथे हा फटका चांगला, परंतु गलीमध्ये खेळाडू आहेत. रनआउटची संधी आणि या ठिकाणी आपण पाहतायत अति घाई अनाथा संकटात नाही. गरज होती का, प्रश्न चिन्ह विचारले जातात. सुरुवात चांगली केली होती योगेशनं आणि आता योगेश स्वतःचा निर्णय मात्र चुकीचा होता हे सांगतोय. आणि एकदा आपण पाहतात आता रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज योगेशला पहिला धक्का टीम वेनेगाव संघाला.
माध्यमातून ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटवरती आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. खूप चांगला कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन देवा आवाटे करतायत. सातत्यानं आपण पाहतायत या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा हावभाव मात्र या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या तुमच्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच आपण पाहता गोलंदाज स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले अगदी स्लोमो करून दाखवलं जातं. चांगली टेक्नॉलॉजी आणि पुरेपूर मी तर म्हणेन या टेक्नॉलॉजीचा वापर सध्या तरी केला जातोय ब्रदर स्पोर्ट्स अँड लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांना विनंती असेल की या चॅनलला आपण नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुम्ही दाबा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल नोटिफिकेशनच्या माध्यमातून. सर्वांना विनंती असेल आपण लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. मात्र हे चॅनल आपलं स्वतःचा हक्काचं आहे. यस गेम ऑन. शेवटचा बॉल शिल्लक स्ट्राईकवरती बॅट्समन सुमित आलाय. इथे फटका फसलाय परंतु जणू काही सूर्य किरण आले डोळ्यावरती. कठीण झेल होता परंतु बॉल अडवला हे महत्वाचं आहे सर. नक्कीच जसं सूर्य किरण मिळतं म्हणे खेळाडूच्या नक्कीच डोळ्यावरती आले असतील आणि त्या कारणास्तव कदाचित चेंडू दिसला नसावा आणि बॉल अडवला हे मी तर म्हणेन मोठी गोष्ट हवी असेल. कारण की जेव्हा तुम्ही चेसिंग करता तेव्हा धावा रोखणं हे महत्वाचं असतं. इथे या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये आणि षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती फक्त 11 एका गड्याच्या मोबदल्यात. आता येणारे समीकरण 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 25. रिक्वायर्ड रन रेट थोडंसं वाढलंय. 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच 12-13चं समीकरण अर्थातच 12-13चं रिक्वायर्ड रन रेट आहे मैदानाच्या आत. टीम विनेगाव संघासाठी दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत सर. या ठिकाणी कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. मागचीच मॅच आपण पाहिली चिंचवली विरुद्ध PCC मांडवा. त्याही मॅचमध्ये अगदी त्या मॅचमध्ये कोण जिंकणार हे सांगणं कठीण होतं परंतु शेवटच्या मोमेंटला जेव्हा शेवटचा बॉल फेकला तेव्हा मात्र समजलं की आता मात्र चिंचवली जिंकणार. परंतु त्याआधी देखील बोनोली आणि वेनेगाव ही देखील मॅच झाली होती. त्याही मॅचमध्ये तसंच काय चित्र. आज सोनू सर सर्वच लढती या रफ अँड टफ झाल्यात. नक्कीच आज सर्वच मॅचेस या रोमांचक झाल्यात. मॅच ऑन. गोलंदाज बांडे आलाय परंतु पहिलाच बॉल खरं तर बॅट्समन अजयसाठी अगदी यॉर्क लाईनचा होता परंतु पहिलाच बॉल हा डॉट आलाय. यॉर्क लाईनचा चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनवरती चेंडू. गुडलँड स्पॉट ऑन साईडला आपण पाहता ढकललाय ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग आली आहे परंतु इथे थ्रो थोडासा उशिरानं आला आणि कलेक्शन सुद्धा थोडं लेट झालं. जर का एकाच ऍक्शन मध्ये बॉलला स्टंपवरती लावलं असतं तर कदाचित इथे विकेट मिळवली असते परंतु 2 धावा झाल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 13 धावा. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्यात 23 धावा. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबल आणि तदनंतर एखादा मोठा फटका आला तर वेनेगाव संघ देखील सामना जिंकू शकतो. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये सचिन आहे. चांगली फिल्डिंग अगदी एकाच ऍक्शन मध्ये बॉलला देखील फेकलं. अगदी चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये सचिनने केल्या आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव. खरं तर बांड्या मितमाने चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत फक्त 3 धावा त्यांना खर्च केल्यात. कम्पॅकिंग ओव्हर आणि हे षटक मात्र भरपूर महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. या षटकांमध्ये जर का चांगली गोलंदाजी झाली तर फिल्डिंग करणारा संघ अर्थातच खोपोली संघ या मॅचवरती कदाचित मॅचवरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करेल परंतु या ओव्हरमध्ये जर का जास्त धावा आल्या तर वेनेगाव संघ मॅच आपल्या बाजूने करू शकते. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल आहे. बॉल चालला सरळ दोन्ही खेळाडूंच्या मधून सीमारेषा बाहेर. अगदी सरळ हा चेंडू रोडवरती. 1 पॅकेज 4 धावा.
नक्कीच आपण पाहतायत भरपूर चांगली मॅच रंगत चालली आहे. मॅच मात्र कोणता संघ जिंकणार आहे सांगणं अजूनही कठीण आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने गोष्टींना भरलेला खेळ आहे. कधी कोणता संघ कोणत्या टीमवरती पलटवार करेल सांगणं कठीण आहे. अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण पाहता. या दोन संघाच्या दरम्यान एका बाजूला खोपोली आहे तर दुसऱ्या बाजूला वेनेगाव टीम. दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ चांगली लढत करतायत. समीकरण 8 बॉल 18 धावसंख्येची गरज. 8 बॉल आणि 18. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज पंचांकडे अशा नजरेने पाहतायत. परंतु या ठिकाणी आपण पाहता वाईटसाठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो. यस पंच, पंच या ठिकाणी नक्कीच पंचांचा हा रिव्ह्यू आहे, चेक करायचा आहे, चेक केलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पंचांना मात्र अनुमती आहे, सर्व प्रकारचे रिव्ह्यू पंच चेक करू शकतात जर का पंचांना डाऊट असेल तर. येस नाही आहे, डॉट बॉल आहे हा. आता 7 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. फुल लेन बॉल, फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अगदी आता शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. आता मागचं समीकरण पूर्णपणे पुन्हा एकदा बदललंय. आता येणारे शेवटचे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 6 चेंडू, 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 6 गेंदों के अंदर 14 रनों की आवश्यकता. कुछ बता नहीं सकते. इम्पॉसिबल इज पॉसिबल एंड पॉसिबल इज इम्पॉसिबल. नक्कीच सर, जसं दिसतंय तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. आता आता आपण जाऊयात मैदानाच्या आत. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 6-14चं समीकरण. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. इथे आपण पाहता फटका फसला होता परंतु खेळाडू भरपूर दूर होते, परंतु या चेंडूवरती तू मैमय झाली आहे परंतु थ्रो देखील थोडासा खराब आलाय. एकाच बॉलवरती मित्रपणे दोघांनाही आउट करण्याची संधी आली होती. पहा, तुम्हाला धाव कंप्लीट करायची असेल, स्ट्राईक घ्यायची असेल तर दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडणं महत्त्वाचं आहे. एका एंडने तुम्ही क्रीज सोडाल तर तसं मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, तसं विकेटही मिळवता येणार नाहीये. दोघांनाही क्रीज सोडणं महत्त्वाचं आहे. नक्कीच पंच आपण देखील दोन्ही टीमला एकदा सांगायचं आहे कारण की दोन्ही टीम या विभागामध्ये नवीन आहेत. येस, गेम ऑन. 5 बॉल 12 धावसंख्येची गरज, परंतु इथे हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. खरं तर खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला फलंदाज सुमितनं, परंतु हा बॉल आपण पाहताय डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल वेनेगाव टीम वरती दबाव निर्माण करेल. 4 बॉल 12ची गरज. इथे आपण पाहताय कदाचित गोलंदाज ह्याच्या नक्कीच मी तर म्हणेन रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि त्याच कारणास्तव मात्र स्वतःला थांबवलंय. चांगला निर्णय गोलंदाजांचा. आता मात्र 4 बॉल 12 धावसंख्येची गरज. 24 बनल्या गेल्यात. शॉर्ट ऑफ प्लेन, बॅटची एज, इथे नशिबाची साथ आहे आणि बॉल चाललाय सरळ. यष्टीरक्षकाने शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे.
अगदी निर्णायक क्षणाला मात्र हा याने आपण पाहता चौकार आलाय. आता येणारे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. सामना कोण जिंकणार सांगणं अजूनही कठीण आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहता प्रेक्षक मात्र आता इथे आपण पाहता हळूहळू गर्दी करतायत. या सर्व गर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेलकम आपल्या सर्वांचं. आपण ही स्पर्धा पाहतायत स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक किशोर प्रकाश 11 आयोजित, किशोर प्रकाश 11 खरवई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. हे 3रं पर्व आहे या स्पर्धेचं आणि अगदी स्पर्धा मात्र भरपूर चांगली, परंतु तेवढे चांगले देखील लढती तुम्हाला पाहायला मिळतील. याही मॅचमध्ये आपण पाहता कोणता संघ जिंकणार हे सांगणं अजूनही कठीण. 3 बॉल आणि 8ची गरज. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ BCC चिंचवली संघाच्या विरोधात खेळणार. मात्र चिंचवली टीम मात्र दोन्ही टीमचा अभ्यास करते. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप आपण पाहता खेळाडू सचिन आहेत. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे थ्रो थोडासा उशिरानं आलाय तरी देखील मित्रमंडळी फायदेशीर ठरू शकतो. आणि इथे आपण पाहता विकेट या ठिकाणी निर्माण केलाय खोपोली संघानं. सांघिक यश मिळालंय. परतावा लागेल फलंदाज या ठिकाणी अजयला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आता उर्वरित 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज. 2 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट. या चेंडूवरती नक्कीच मित्र म्हणेन सिंगल किंवा षटकार किंवा चौकार येणं महत्वाचं आहे. या चेंडूवरती धावा येणं महत्वाचे आहे दोन्ही टीमसाठी. धावा आल्या तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा बेनेगाव टीमसाठी ऑन होऊ शकते. 1 बॉलमध्ये नक्कीच 6 होताना देखील आम्ही पाहिले आहेत, परंतु या मैदानावरती आता 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. गेम ऑन. गोलंदाज युवराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. नक्कीच युवराजनं आतापर्यंत चांगला लाईन लेनचा वापर करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट प्लेन बॉल बॅटची एज. इथे आपण पाहतायत फलंदाज होईल बाद. इथे आपण पाहता अगदी निर्णायक चेंडूवरती मात्र धक्का लागलाय टीम वेनेगाव संघाला. परतावा लागेल फलंदाजाला बाउंड्रीच्या बाहेर. एक बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. इथे हा चेंडू आलाय डॉट आणि सामना जिंकलाय तो खोपोली संघाने. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम वेनेगाव टीम. दोन्ही टीम आपण शेकन करायचं आहे आणि तदनंतर आपण मैदान सोडायचं आहे. हॅलो हॅलो माईक माईक चेक. हॅलो माईक चेक. चला दोन्ही टीमने सेकंड करा आणि मैदान खाली करा प्लीज. शेवटची क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
एका साईडनं खोपोली संघ आणि दुसऱ्या साईडनं बदलापूर विभागातील BCC चिंचवली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. या ठिकाणी टॉस केला जातोय. अत्यंत आमचे जवळचे मित्र तुल्यमान बंधू आणि ज्यांचा आपण आवाज ऐकला 2 दिवसामध्ये. खान सरांना विनंती करेल की आपण तुमच्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस संपन्न करायचा आहे. सर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊया. ज्याने भरपूर चांगली बॅटिंग करत असताना खरं तर त्याच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणालला पण यायचं आणि दोन्ही संघाला विनंती असेल चिंचोली बनाम